नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कोविड-19च्या या सद्यस्थितीत आपल्या शाळा बंद असल्या तरी आपले शिक्षण चालूच आहे आणि त्याच अनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून व्हिडिओ थ्रू आपण आज भेटणार आहोत. मी निलिमा कदम, आपली व्हर्च्युअल शिक्षिका. आजचा विषय आपण बघणार आहोत नमस्कार, मी निलिमा कदम. इयत्ता 9वी, विषय गणित, भाग 2, भूमितीतील मूलभूत संबोध, बेसिक कन्सेप्ट्स इन जॉमेट्री. आजच्या पाठातून प्राप्त करण्याच्या अध्ययन निष्पत्ती: भूमितीतील विविध संबोध म्हणजेच बिंदू, रेषा, रेषाखंड, किरण, समांतर रेषा यांची नावं तुम्ही लिहू आणि वाचू शकणार आहात. एकरेषीय तर दोन बिंदूमधील अंतर काढणे. आपण मागील भागामध्ये बिंदूचे निर्देशक, अंतर कसे काढायचे हे बघितलेले आहे. थोडक्यात आपण उजळणी करूया. दोन बिंदूंमधील अंतर हे त्यांच्या निर्देशकांपैकी मोठ्या निर्देशकातून लहान निर्देशक वजा केल्यावर मिळते. कोणत्याही दोन बिंदूंमधील अंतर ही ऋणेतर वास्तव संख्या असते. हे तुम्ही लक्षात. आता आपण येणार आहोत दरम्यानता, बिटवीननेस. विद्यार्थी मित्रांनो, एकरेषीय आणि नैकरेषीय बिंदूंची ओळख आपल्याला झालेली आहे. या आकृतीत तुम्हाला दिसते बघा, बिंदू PQR, these are known as collinear points. हे एकरेषीय बिंदू आहेत. आता हे जे तीन बिंदू आहेत PQR हे एकाच रेषेवर आहेत. म्हणजेच जेव्हा तीन किंवा अधिक बिंदू एका सरळ रेषेत असतात त्यांना एकरेषीय बिंदू असे म्हणतात. लक्षात ठेवा, किती बिंदू हवेत आपल्याला? 3 बिंदू. एकरेषीय बिंदू ठरविण्यासाठी आपल्याला 3 किंवा 3 पेक्षा जास्त बिंदू एका रेषेवर असणं आवश्यक आहे. आणि खालच्या आकृतीत बघा, ABC हे 3 बिंदू, they are said to be non-collinear points. हे नैकरेषीय बिंदू आहेत. आता या बिंदूंमध्ये कोणतेही दोन बिंदू आपण घेतले तर आपल्याला एक रेषा मिळते, परंतु हे तीनही बिंदू एका रेषेवर येणार नाहीत. म्हणजेच अशी रेषा आपल्याला या ठिकाणी काढणं शक्य नाही. म्हणजेच ज्या वेळेला तीन, कमीत कमी आपल्याला किती बिंदू हवेत एकरेषीय बिंदू असण्यासाठी? 3 बिंदू. आता 3 किंवा या ठिकाणी हे तीनही बिंदू, आपल्याला दोनच बिंदू मिळतील एका रेषेवर, सरळ रेषेवर. मग 3 बिंदू हे एका सरळ रेषेवर येत नाहीत आणि म्हणून यांना म्हणतात नैकरेषीय बिंदू, नॉन कोलिनियर पॉइंट्स. आता याच भागाचा आपल्याला उपयोग या बिटवीननेस म्हणजे दरम्यानता यामध्ये करायचा आहे. बऱ्याच वेळेला आपण एखादं गाव या दोन गावांच्या दरम्यान आहे असा शब्द वापरतो. मग दरम्यान म्हणजे काय? या ठिकाणी आपण ABC हे एकरेषीय बिंदू आहेत असं मानलं. आता ABC हे एकरेषीय बिंदू असतील तर बघा, पहिली शक्यता आपल्याला मिळेल की B हा बिंदू A आणि C च्या दरम्यान आहे. मग हे आपण कसं दाखवलं? A-B-C म्हणजेच काय? तर लक्षात घ्या, B हा बिंदू बघा मध्ये आहे की नाही, म्हणजे A आणि C च्या दरम्यान आहे, कुठेतरी आहे, तो मधोमध नाहीये.
बरोबर मध्ये नाहीये, तर ए आणि सी च्या दरम्यान आहे. दुसरी शक्यता बघूया आपण काय आपल्याला मिळते. आता बघा दुसरी शक्यता काय झालं, तर ए हा बिंदू जो आहे हा बघा या ठिकाणी हा बी आणि सी च्या दरम्यान आहे. मग हे आपण लिहिलं बी डॅश ए डॅश सी. ए हा बिंदू बी आणि सी च्या दरम्यान आहे. आणि तिसरी शक्यता काय दिसते बघा या ठिकाणी, तिसरी शक्यता सी हा बिंदू ए आणि बी च्या दरम्यान आहे. बघा सी, तर सी हा बिंदू ए आणि बी च्या दरम्यान आहे. ए डॅश सी डॅश बी. म्हणजेच ज्या वेळेला 3 एकरेषीय बिंदू आपण घेतले तर या ठिकाणी आपल्याला 3 शक्यता मिळाल्या. बी हा ए आणि सी च्या दरम्यान असेल, किंवा ए हा बी आणि सी च्या दरम्यान असेल, किंवा सी हा ए आणि बी च्या दरम्यान असेल. If B is a point between A and C, then बघा AB plus BC equal to AC. एकरेषीय बिंदू आहे ती. किंवा काय आपण म्हटलं बघा या ठिकाणी AB plus BC equal to AC. AB आहे 4 सेंटीमीटर, BC आहे 10 सेंटीमीटर, म्हणजेच AC आपल्याला मिळणार आहे 14 सेंटीमीटर. आता याच्या सहाय्याने आपण एकरेषीय बिंदू किंवा एखादे शहर कोणत्या 2 शहरांच्या दरम्यान आहे, दिलेला बिंदू इतर 2 बिंदूंच्या दरम्यान आहे की नाही, तसेच ते बिंदू एकरेषीय आहेत की नाही, अशा प्रकारची उदाहरणे सोडविणार आहोत. तर काढणे. आता ए आणि बी या बिंदूंचे निर्देशक आपल्याला दिलेले आहेत, तर आपल्याला त्यामधील अंतर काढायचे आहे. डिस्टन्स ए बी. x equal to 7, y equal to 10. डिस्टन्स ए बी इक्वल टू y minus x. लक्षात ठेवा y minus x. y म्हणजेच 10 वजा 7, उत्तर आलं आपलं 3. म्हणजेच डिस्टन्स ए बी बरोबर 3. दुसरं उदाहरण घेऊया. -2 and 11. डिस्टन्स ए बी इक्वल टू y minus x. 11 वजा 2, ऋण ऋण धन म्हणजेच 11 अधिक 2, उत्तर आलं 13. खालील बाबतीत बिंदू ए, बिंदू बी व बिंदू सी मध्ये दरम्यानता आहे किंवा नाही हे ठरवून 2 बिंदूंच्या दरम्यान असणाऱ्या बिंदूचे नाव लिहा. डिस्टन्स ए बी इक्वल टू 16, डिस्टन्स सी ए इक्वल टू 9, डिस्टन्स बी सी इक्वल टू 7 हे आपल्याला दिलेलं आहे. आता डिस्टन्स ए बी इक्वल टू 16. समजा आपण या ठिकाणी अशी एक रेषा घेतली आणि या रेषेवर बिंदू ए, बिंदू बी आणि बिंदू सी आहे हे सांगितलेलं आहे. आता आपल्याला यांच्यामध्ये दरम्यानता आहे किंवा नाही हे ठरवायचं आहे. आता ए बी बरोबर 16 दिलाय, म्हणजेच या ठिकाणी AC न येता कोणता बिंदू पाहिजे, इथे बी बिंदू पाहिजे. म्हणजे सी हा बिंदू ए आणि बी च्या काय असणार आहे बघा, या ठिकाणी ए आणि बी च्या दरम्यान सी असणार आहे, कारण ए बी 16 दिलेला आहे. मग सी ए 9 दिलेला आहे आणि बी सी दिलेला आहे 7. बरोबर. आता या ठिकाणी आपण दरम्यानताचा जे आपण बघितलेला आहे तो फॉर्म्युला वापरूया, सूत्र वापरूया. डिस्टन्स ए बी इक्वल टू 16, डिस्टन्स बी सी प्लस डिस्टन्स सी ए इक्वल टू, तर बी सी किती आहे 7, सी ए आहे 9, 7 अधिक 9 बरोबर किती आलं 16. म्हणजेच डिस्टन्स ए बी आहे आपल्याला मिळालं. म्हणजेच डिस्टन्स बी सी प्लस डिस्टन्स सी ए इक्वल टू डिस्टन्स ए बी. म्हणजेच आपण म्हणू शकतो की सी हा बिंदू बघा, हे सी ए किती आहे 9 आणि हे 7, 9 आणि 7 या दोघांचं अंतर 16, म्हणजे सी हा बिंदू
कुठेतरी ए आणि बी च्या दरम्यान आहे. आणि हे आपण कसं लिहितो? ए डॅश सी डॅश बी किंवा बी डॅश सी डॅश ए. ओके. पुढचं उदाहरण बघूया. बिंदू X, बिंदू Y आणि बिंदू Z मध्ये दरम्यानता आहे किंवा नाही हे ठरवून दोन बिंदूंच्या दरम्यान असणाऱ्या बिंदूचे नाव लिहा. डिस्टन्स XY इक्वल टू 15, YZ इक्वल टू 7, XZ इक्वल टू 8. XY इक्वल टू 15 म्हणजेच काय? तर या ठिकाणी बघा XY हे अंतर दिलंय 15, म्हणजेच Z हा बिंदू कुठेतरी X आणि Y च्या दरम्यान असणार आहे. समजा या ठिकाणी X, या ठिकाणी Y असेल, तर Z हा बिंदू या ठिकाणी कुठेतरी असणार आहे. ओके. मग आता डिस्टन्स XZ प्लस डिस्टन्स YZ इक्वल टू किती येणार? डिस्टन्स XY, कारण XY आपल्याला दिलेला आहे. सो XZ इज 8 plus YZ is 7. So 8 plus 7 is equal to 15. That is equal to distance XY. म्हणजेच distance XZ plus distance YZ equal to distance XY. म्हणून आपण म्हणू शकतो की Z हा बिंदू X व Y यांच्या दरम्यान आहे. आणि हे आपण कसं लिहिलं? तर X dash Y, X dash Z dash Y. X dash Z dash Y म्हणजे Z हा बिंदू X आणि Y च्या दरम्यान आहे. पुढचं उदाहरण आता बघा. खालील बाबतीत कोणता बिंदू इतर दोन बिंदूंच्या दरम्यान आहे ते आपल्याला ठरवायचं आहे. आणि जर बिंदू दरम्यान म्हणजे एकरेषीय नसतील तर तसं आपल्याला लिहायचंय. आता डिस्टन्स RS इक्वल टू 8, ST इक्वल टू 6 and RT इक्वल टू 4 हे आपल्याला दिलेलं आहे. आता RS इक्वल टू 15 समजा आपण ही रेष घेतली तर या ठिकाणी RS हे अंतर काय आहे? 15. म्हणजेच T हा बिंदू कुठेतरी या दोघांच्या दरम्यान असणार आहे. म्हणजेच डिस्टन्स RT आणि डिस्टन्स ST चा आपण विचार करणार आहोत. मग RS म्हणजेच काय? तर डिस्टन्स RT प्लस डिस्टन्स ST और TS. मग RT किती आहे? 4, ST आहे 6. 4 plus 6 that is equal to 10. But distance RS is given as 15. RS आपल्याला 15 दिलेला आहे आणि यानुसार RT plus ST आपल्याला मिळालं 10. म्हणजेच distance RT plus distance ST is not equal to distance RS. म्हणजेच T हा बिंदू R आणि S च्या दरम्यान नाही, त्यांच्या दरम्यान नाही आहेत आणि म्हणून दिलेले बिंदू एकरेषीय नाही. लक्षात घ्या, जर ते बिंदू एकमेकांच्या दरम्यान असतील, दोन बिंदूंच्या दरम्यान असतील तरच ते एकरेषीय आपल्याला मिळणार आहे. मग दिलेले बिंदू RST हे एकरेषीय नाही. आता पुढचं उदाहरण बघूया. बिंदू P हा रेख AB चा मध्यबिंदू असेल आणि AB बरोबर 7 तर AP बरोबर किती? आता आपण या ठिकाणी आकृती काढून घेऊ. P हा बिंदू AB चा मध्यबिंदू सांगितलाय. बरोबर? मग आता मध्यबिंदू आहे म्हणजेच हे जे अंतर आहे AP that is equal to PB. बरोबर? कारण तो मध्यबिंदू आहे त्यामुळे ही दोन्ही अंतर समान आहे. आणि AB आपल्याला दिले 7 तर AP आपल्याला काढायचंय. विद्यार्थी मित्रांनो, फक्त आकृतीवरून आपण सांगू शकणार आहोत की AP किती, परंतु आपल्याला या ठिकाणी हे उदाहरण सोडविणं आवश्यक आहे. आता कसं सोडवणार? तर बघा, बिंदू P हा रेख AB चा मध्यबिंदू आहे हे दिलेलं आहे आपल्याला. म्हणून A डॅश P डॅश B म्हणजेच P हा A आणि B च्या दरम्यान आहे. दरम्यान याचा आधार घेऊन आपल्याला हे उदाहरण सोडवायचं आहे आणि म्हणून P हा बिंदू A आणि B च्या दरम्यान आहे. मग दरम्यानतेचा आपण काय सांगतो? म्हणूनच रेख AP, कारण मध्यबिंदू आहे म्हणून रेख AP एकरूप रेख PB दोघांची लांबी समान. ह्याला आपण 1 मानूया
आता डिस्टन्स AP अधिक डिस्टन्स PB बरोबर 7, कारण हे AB आपल्याला 7 दिलेला आहे आणि म्हणून यानुसार AP अधिक PB बरोबर 7. परंतु AP बरोबर PB म्हणून डिस्टन्स AP अधिक डिस्टन्स AP, कारण PB म्हणजेच एवढं सेम अंतर आहे, AP एवढं, कारण ते समान आहेत, एकरूप आहे. AP प्लस डिस्टन्स AP इक्वल टू 7, म्हणून 1 वरून आपण हे मांडलं आणि म्हणून 2 गुणिले डिस्टन्स AP इक्वल टू 7. 2चं आपण पक्षांतर करू. Therefore डिस्टन्स AP इक्वल टू 7/2 that is equal to 3.5. आता या ठिकाणी आपल्याला सेंटीमीटर मीटर काही दिलेलं नाहीये. अशा वेळेला आपण एकक लिहिणार आहोत. काय लिहिणार आहोत? 3.5 एकक, आणि म्हणून AP बरोबर 3.5 एकक. आता बिंदू P हा CDचा मध्यबिंदू असेल. बघा, CD आणि P हा मध्यबिंदू. आता CP बरोबर 4.5 हे अंतर आपल्याला दिलेलं आहे. CP किती आहे दिलेलं आहे? 4.5. तर आपल्याला CD काढायचा आहे, बरोबर. आता P हा CDचा मध्यबिंदू, म्हणून CP C'P'D म्हणजे P हा बिंदू C आणि D च्या दरम्यान आहे आणि CP बरोबर PD, हे दोन्ही अंतर समान. आता दरम्यान त्याचा उपयोग करून CP, त्या अगोदर आपण म्हणजेच काय, CP बरोबर PD म्हणजे CP बरोबर हाफ PD, कारण आता आपल्याला CP दिलेला आहे, बरोबर. मग CP ची आपण किंमत घालू. 4.5 बरोबर 1/2 गुणिले CD. या ठिकाणी 2चं पक्षांतर करणार, गुणाकार होणार, म्हणजे 4.5 गुणिले 2 बरोबर CD, आणि म्हणून CD बरोबर 9 एकक. बरोबर, कळलं? किंवा तुम्ही अशा प्रकारे पण सोडवू शकाल. डिस्टन्स CP प्लस डिस्टन्स PD इक्वल टू डिस्टन्स CD. ओके, मग डिस्टन्स CP प्लस डिस्टन्स PD, कारण PD म्हणजेच काय, CP. आपण आता या अगोदरचं एक उदाहरण केलं त्याचप्रमाणे ट्वाइस डिस्टन्स CP is equal to CD. Therefore 2 into CP equal to CD, that is CD is equal to 2 into 4.5 that is equal to 9. अशा प्रकाराने पण तुम्ही हे उदाहरण सोडवू शकता. आता दिलेल्या माहितीनुसार आकृती काढून प्रश्नांची उत्तरे लिहा. काय दिले आहे बघा. B हा A आणि C च्या दरम्यान आहे. B हा C आणि A च्या दरम्यान किंवा A आणि C च्या दरम्यान. AC बरोबर 12 दिलाय. BC बरोबर 7.5 आणि AB आपल्याला काढायचा आहे. आता दिलेल्या गोष्टी या ठिकाणी आपण पहिले लिहून घेणार आहोत. AC बरोबर 12, BC बरोबर 7.5, तर AB बरोबर किती. आता दरम्यान त्याच्या माहितीनुसार आपण लिहिलं डिस्टन्स AC इक्वल टू डिस्टन्स AB प्लस डिस्टन्स BC. किमती घालूया. 12 बरोबर डिस्टन्स AB प्लस BC दिलाय 7.5. पक्षांतर करूया, म्हणून 12 वजा 7.5 बरोबर डिस्टन्स AB. Therefore डिस्टन्स AB इक्वल टू 4.5. डिस्टन्स AB किती आलं? 4.5. X आणि Z च्या दरम्यान Y हा बिंदू आहे. XYZ म्हणजे Y हा बिंदू X आणि Z च्या दरम्यान. XZ 5 वर्गमुळात 2, XY 2 वर्गमुळात 2, तर YZ किती. बघा, XZ दिलेला आहे 5 वर्गमुळात 2 आणि XY दिले 2 वर्गमुळात 2 आणि YZ आपल्याला काढायचं आहे. दिलेल्या गोष्टी आपण पहिले लिहून घेणार आहोत. XZ बरोबर 5 वर्गमुळात 2, XY बरोबर 2 वर्गमुळात 2, तर XZ बरोबर YZ बरोबर किती.
या आकृतीनुसार आपण लिहिलं डिस्टन्स xz इक्वल टू डिस्टन्स xy प्लस डिस्टन्स yz. किमती घालूया आपण. xz म्हणजेच 5 वर्गमुळात 2 बरोबर xy 2 वर्गमुळात 2 अधिक डिस्टन्स yz आपल्याला काढायचं आहे. तसंच ठेवलं आपण. बरोबर. आता पक्षांतर करू. म्हणून डिस्टन्स yz बरोबर 5 वर्गमुळात 2 हे या बाजूला गेले म्हणजेच काय झाले वजा 2 वर्गमुळात 2. आपण करणी शिकलेलो आहोत. वर्गमुळात 2 सामायिक म्हणून आपण एक बाहेर घेणार कॉमन कंसात 5 वजा 2 वर्गमुळात 2 म्हणजेच आलं उत्तर 3 वर्गमुळात 2 आणि म्हणून डिस्टन्स yz किंवा लेंथ yz इक्वल टू 3 वर्गमुळात 2. आता आपण पुढे काही भूमितीमधील बिंदू संच रूपामध्ये काही घटक बघणार आहोत. बघा. रेषाखंड लाईन सेगमेंट. लाईन सेगमेंट म्हणजेच काय तर बिंदू A आणि बिंदू B यांच्या दरम्यान असणाऱ्या बिंदूंचा संच म्हणजेच रेषाखंड AB होय. आता आपण गणित भाग 1 मध्ये संयोग संच छेद संच यांचा अभ्यास केलेला आहे. मग A आणि B या दरम्यान असणाऱ्या बिंदूंचा संयोग संच म्हणजे झाला रेषाखंड AB. आता एकरूप रेषाखंड कॉन्ग्रुएंट सेगमेंट्स. जर दोन रेषाखंडांची लांबी समान असेल तर त्यांना एकरूप रेषाखंड असे म्हणतात. बघा. AB हा एक रेषाखंड आहे. दुसरा रेषाखंड मी घेतला C आणि D. आता हे दोन रेषाखंड एकरूप आहेत की नाही आता हा आपण याच्यावर ठेवून बघू. बघा तंतोतंत जुळत आहे. म्हणजेच AB या दोन बिंदूंच्या दरम्यान असणारे सगळे बिंदू संच जे आहेत तेवढेच बिंदू CD या रेषाखंडात आहे आणि म्हणूनच त्यांची लांबी समान आणि म्हणून यांना एकरूप रेषाखंड असे म्हणतात. आणि आपण हे कसं लिहितो AB बरोबर CD तर रेख AB एकरूप रेख CD. आता रेषाखंडामध्ये एक लक्षात ठेवा A आणि B हे जे दोन बिंदू आहेत यांना रेषाखंडाचे अंत्यबिंदू असे म्हणतात आणि याच्या पुढे आपण दोन्ही बाजूला हे रेषाखंड वाढवू शकत नाही. अंत्यबिंदू म्हणजेच तिथे शेवट होतो. आता एकरूप रेषाखंडांचे गुणधर्म प्रॉपर्टीज ऑफ कॉन्ग्रुएंट सेगमेंट्स. पहिला आहे परावर्तनता रिफ्लेक्सिव्हिटी. प्रत्येक रेषाखंड हा स्वतःशी एकरूप असतो. म्हणजेच रेख AB एकरूप रेख AB. A आणि B याची लांबी जेवढी असेल तेवढीच त्याचं अंतर असणार आहे. म्हणजेच ते एकमेकांशी एकरूप असणार आहे. सममितता सिमेट्री. जर रेख AB एकरूप रेख CD तर रेख CD एकरूप रेख AB. पहिला रेषाखंड दुसऱ्या रेषाखंडाशी एकरूप असेल तर दुसरा रेषाखंड पहिल्या रेषाखंडाशी एकरूप असणार आहे. आणि तिसरा गुणधर्म आहे संक्रामकता. संक्रामकता. जर रेख AB एकरूप रेख CD आणि रेख CD एकरूप रेख PQ. पहिला रेषाखंड दुसऱ्या रेषाखंडाशी दुसरा रेषाखंड तिसऱ्या रेषाखंडाशी एकरूप असेल तर पहिला रेषाखंड तिसऱ्या रेषाखंडाशी एकरूप असतो. रेख AB एकरूप रेख PQ. आता आपण बघणार आहोत किरण रे. आता किरण हा एका बिंदूपासून सुरुवात होतो त्यालाच किरणाचा आरंभ बिंदू असे म्हणतात आणि हाच किरणाचा अंत्य बिंदू सुद्धा असतो. आता O, A आणि B असे या ठिकाणी मी हे
बिंदू घेतलेले आहेत. आता ओ बी यावरील सगळे बिंदू आणि या ठिकाणी ए हा ओ आणि बी च्या दरम्यान आहे. तर ओ ए बी असे सर्व बिंदू आणि यांचा संयोग संच म्हणजेच किरण ओ ए हा होय. आता किरण ओ बी किंवा किरण ओ ए असंही आपण याचं वाचन करू शकतो. मात्र हा किरण बी ओ होणार नाही किंवा किरण बी ए ओ होणार नाही, कारण हा किरणाचा अंत्यबिंदू आहे. लक्षात ठेवा, हा किरणाचा अंत्यबिंदू झाला, त्यामुळे याचं वाचन बी ओ किंवा ए ओ असं करता येणार नाही. तर किरण ओ ए, किरण ओ बी हे आपण किरण या ठिकाणी वाचन किंवा लेखन त्यांचं करू शकतो. आता विरुद्ध किरण, अपोजिट रे. बघा, ओ हा आरंभ बिंदू आणि या ठिकाणी मी हा एक बी बिंदू घेतला. ओ बी हा एक किरण आणि ओ पासून सुरू होणारा, परंतु बघा एक्झॅक्टली इन अपोजिट डायरेक्शन ओ ए. तर या ठिकाणी किरण ओ ए आणि किरण ओ बी हे विरुद्ध किरण आहे. किरण ओ ए आणि किरण ओ बी हे विरुद्ध किरण आहे. आता पुढील आकृतीच्या आधारे काही प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत. किरण आर पी च्या विरुद्ध किरणाचे नाव लिहा. आता आर पी, किरण आर पी म्हणजेच मी या ठिकाणी बघा, हा झाला किरण आर पी. आता याचा विरुद्ध किरण म्हणजेच आर हा त्याचाच आरंभ बिंदू असणं आवश्यक आहे आणि इन अपोजिट डायरेक्शन. म्हणजे काय येईल उत्तर? किरण आर एस किंवा किरण आर टी हा पण येऊ शकतोय. किरण आर एस किंवा किरण आर टी. किरण पी क्यू, आता किरण पी क्यू बघा हा झाला आणि किरण आर पी म्हणजेच हा झाला. आता याचा आपल्याला छेद संच लिहायचा आहे, बरोबर? मग काय येणार आहे बघा, छेद संच. आर पी जर आपण घेतला तर हा सरळ पुढे जाऊ शकतोय, कारण इथे बाणाची खूण आहे, परंतु याच्या मागे जाऊ शकणार नाहीये. तसंच किरण पी क्यू दिलेला आहे, म्हणजे पी च्या मागे येऊ शकणार नाही, पुढे जाऊ शकणार आहे. म्हणजेच हा जो भाग आहे एवढा हा दोघांमध्येही कॉमन असणार आहे आणि म्हणून यांचा छेद संच आपल्याला मिळाला किरण पी क्यू. रेख पी क्यू बघा, पी क्यू हा रेषाखंड व रेख क्यू आर हा एवढा, यांचा संयोग संच आपल्याला लिहायचा आहे. रेख क्यू आर, काय ना उत्तर? रेख क्यू आर हा त्याचा झाला संयोग संच. आर हा आरंभ बिंदू असलेल्या विरुद्ध किरणांची जोडी लिहा. आर हा आरंभ बिंदू, एक या बाजूला पाहिजे आपल्याला आणि एक या बाजूला पाहिजे, बरोबर? म्हणजेच आर पी आणि आर टी किंवा आर एस. किरण आर पी किंवा किरण आर क्यू व किरण आर एस किंवा आर टी. किरण एस पी व किरण एस टी. एस पी म्हणजेच हा झाला किरण आणि किरण एस टी म्हणजे या बाजूला झाला. याचा आपल्याला छेद संच लिहायचा आहे, म्हणजेच काय येणार? बिंदू एस. कारण हा एस पी म्हणजे या ठिकाणी, याच्यामध्ये एस टी मधले कोणतेही बिंदू याच्यात नाहीयेत. तसंच एस पी मध्ये एस टी मधले पण कोणतेही बिंदू नाहीयेत, फक्त हा बिंदू आहे. त्यामुळे त्याचा छेद संच जो कॉमन आहे तो आला बिंदू एस. बिंदू बी पासून समदूर असणारे बिंदू कोणते? आता बी पासून समदूर म्हणजे समान अंतरावर असणारे बघूया आपण. बघा, बी पासून या ठिकाणी ए हा बिंदू 2 एककावर, तर सी हा बिंदू पण 2 एककावर आहे.
म्हणजेच कोणते आले? बिंदू ए व बिंदू सी. आणखीन कोणते आहेत बघा? या दोन बिंदूंमधलं एकक लक्षात घ्या किती आहे? या ठिकाणी 0 म्हणजेच इथे 1 असणार आहे, इथे 3 असणार आहे. प्रत्येक बिंदू मधील अंतर 1 एकक आहे. हा, आता बी बिंदू पासून समदूर असणारे आणखीन कोण आहेत बघा? हा किती अंतरावर आहे? बी पासून 1, 2, 3 आणि 4. आणि या ठिकाणी 1, 2, 3, 4 आहेत. म्हणजे 4 एकक 4 एकक. कोणते बिंदू आले? बिंदू पी व बिंदू डी. आधी आपण प्रत्येक दोन बिंदूतलं अंतर किती आहे ते समजावून घ्यायचंय आणि त्यानंतर मग प्रश्नाकडे वळायचं आहे. क्यू पासून समदूर असणारे बिंदू. क्यू बिंदू कुठे आहे बघा? या ठिकाणी आहे. समदूर असणारे सारख्याच अंतरावर बघा, या ठिकाणी डाव्या बाजूला 1 एकक, उजव्या बाजूला 1 एकक. म्हणजेच बिंदू यू व एल किंवा बिंदू आर व पी. बघा 1, 2, 1, 2. बिंदू आर व बिंदू पी. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण इथेच थांबणार आहोत. अशाच काही सुंदर सुंदर व्हिडिओ सहित पुन्हा भेटणार आहोत पुढच्या भागात. तोपर्यंत थँक्यू. घरी राहा, सुरक्षित राहा.